आता बातमी आहे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संदर्भातली, कारण सरकारी आस्थापनांमधल्या जे उपाहारगृह आणि अन्य गोष्टी आहेत तिकडच्या कारवाई संदर्भात कोर्टाने विचारणा केली होती आणि त्याच कोर्टाच्या कॅन्टीनवर आता एफडीएने धडक मारल्याचं बघायला मिळते। एफडीएच्या कडनं उच्च न्यायालयातल्या कॅन्टीनची तपासणी सुरू झालेली आहे। यामध्ये एका उपाहारगृहाची नोंदणीच नाहीये असं तपासणीत समोर आलं। नोंदणी नसलेल्या उपाहारगृहांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे। या पार्श्वभूमीवर एफडीएने या उपाहारगृहाला नोटीस बजावली। एकीकडे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी आदेश काढलेले होते जंक फूड संदर्भातले अत्यंत कडक असे आदेश आहेत। शाळेच्या परिसरामध्ये जंक फूडला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आणि याच संदर्भात पालकांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने निर्णय अत्यंत योग्य आहे असं म्हणत पालकांनी या निर्णयाचं समर्थनच केलंय। शाळांच्या कॅन्टीनमध्ये आणि शाळेच्या 50 मीटर परिसरात जास्त मीठ, साखर आणि ट्रान्स फॅट असलेले जंक फूड आणि तळलेल्या पदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदीचे आदेश मुंढेंनी दिले आहेत आणि एफडीए त्यामुळे ॲक्शन मोडवर पाहायला मिळते। प्रत्येक पालकावरती अवलंबून आहे ना की आपण आपल्या मुलाला द्यावं की न द्यावं, हे पालकावरती अवलंबून आहे। त्याच्यासाठी सरकारने केले हे चांगलंच केलं, चांगलंच आहे निर्णय। आम्ही पण त्याला पाठिंबा देऊ। सगळं बंदच केलं पाहिजे। मुलं खाऊन आजारी पडत आहेत, त्यामुळे बंदच केलं पाहिजे। हा योग्य निर्णय आहे। आजकालचे मुलं असे की ते हट्टी पण खूप आहेत, त्यामुळे हा निर्णय खरंच योग्यच आहे आमच्या भागात। चॉकलेट्स वगैरे खाणं हे चुकीचंच आहे मुलामध्ये, कारण कसं दात वगैरे खराब होऊ नये आणि बोलताना काय अडकलं वगैरे दातामध्ये, समजा गळ्यामध्ये अडकलं तर काय प्राणी जाऊ शकतो, असं धोका निर्माण होऊ शकतो। म्हणून योग्यच आहे निर्णय घेतले, ॲक्च्युली बंदच करायला पाहिजे। जे रेस्टॉरंट आहे जवळपास, त्यामुळे खूप सकाळी ट्रॅफिक होतं। तसं बघितलं तर ही गल्ली पण खूप छोटी आहे, खूप प्रॉब्लेम्स होतात सकाळी ट्रॅफिकला वगैरे। तो थोडं लांब असलेलं बरं म्हणजे। आणि कॅन्टीनमध्ये तर हे सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे तर ठेवूच नाही त्यांनी। हो, आम्ही पण अग्री आहोत। असं काही नाही आहे, तुम्ही शाळेमध्ये स्प्राउट वगैरे ठेवलेत तरी आम्हाला काही हरकत नाही। सगळ्या पॅरेंट्सला ॲक्च्युली जमतही नाही ना प्रत्येक वेळेला सकाळी सकाळी, ठीक आहे, पण शाळेचा मेनू असतो त्यामुळे आम्ही ओके आहोत। खूप योग्य वाटतोय, कारण का असे निर्णय घेणं गरजेचं होतं। आज कोणीतरी धाडस दाखवलं त्याबद्दल खरंच त्यांचा धन्यवाद। आणि आम्ही आभार मानतो की बाबा असे स्ट्रिक्ट ॲक्शन घेतले पाहिजे आणि त्यांच्यासारखे असे बरेच अधिकारी आले पाहिजे। एकीकडे पालकांकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे, धडक कारवाया सुरू आहेत, तर दुसरीकडे एफडीएतले काही कर्मचारी मात्र काहीसे नाराज झालेले बघायला मिळतात। कारण त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या कारवायांमुळे आमच्यावर कामाचा ताण येतोय, आम्हाला शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशीही काम करावं लागतंय। तर या संदर्भात छत्रपती संभाजीनगरच्या राज्य अन्न आणि औषध प्रशासन प्रयोगशाळेतल्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यावर आक्षेप घेतलाय आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे तशी तक्रारही केली आहे। 15 जुलैला या संदर्भात निवेदन पाठवण्यात आलं। शनिवार रविवार सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील काम 2 शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय, रिक्त पदांमुळे वाढलेला कामाचा ताण, त्यामुळे नमुन्यांच्या तपासणीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होतीये। विशेष म्हणजे या तक्रार पत्रावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सह्या देखील आहेत। आता बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूरच्या कुरुंदवाड शहरामध्ये एका हॉटेलमध्ये जो प्रकार घडलाय त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय। याचं कारण स्वच्छतागृहामधलं पाणी हे हॉटेलमध्ये वापरलं जात असल्याचा प्रकार समोर आलाय। शहरातल्या माळभाग परिसरातल्या हॉटेलमधला हा किळसवाणा प्रकार सामाजिक कार्यकर्त्यांनी समोर आणला। नगर परिषदेकडून या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे। नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने हॉटेलमध्ये पाहणी करत हॉटेल मालकाला नोटीस बजावली आहे आणि लवकरच या संदर्भात कारवाई देखील केली जाणार आहे।